लहान जुना झाला ते बदललं पाहिजे. मग अनुपम खेळ त्या मायचा नवराही जुना झाला तरी बदलला पाहिजे. त्या मायचा नवरा जुना झाला तोही बदलला पाहिजे. अरे तुम्ही बाबासाहेबांचा किती विरोध करसाल. जर बाबासाहेब जर या हयात आता या हल्ली या काळामध्ये जर जिवंतरी बाबासाहेबांचा इतका विरोध केला जाते तर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना बाबासाहेबांचा किती विरोध केला गेला असेल. किती बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या मनवादी लोकांनी छेडला असेल, किती त्रास दिला असेल याचा आपण विचार करायला पाहिजे. आता बाबासाहेबांच्या मूर्त्या तोडतात. पंजाबमध्ये अमृतसरला बाबासाहेबांच्या पुतळ्यावर एक मनोवादी वृत्तीचा व्यक्ती बाबासाहेबांच्या पुतळ्यावर चढला, बाबासाहेबांच्या मूर्तीला विटंबित करण्याचं काम केलं. बरोबर तुम्ही बघितलं रे किती मोर्चे निघाले होते. तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचा कितीही विरोध करा, तुम्ही बाबासाहेबांच्या मूर्त्यांना तोडा, तुम्ही बाबासाहेबांच्या मूर्त्यांना विटंबित करा, तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला काही पण म्हणा आणि तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचा कितीही विरोध करा, चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही. चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही. वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही. मनोज राजा सोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं कोणी वाकडं करू शकत नाही. राजा बाबासाहेबांचं कुणी वाकडं करू शकत नाही. जे लोग म्हणतात बाबासाहेबांनी संविधान लिहिले नाही, जे लोग कहते बाबासाहेब ने इस भारत का कॉन्स्टिट्यूशन लिखा नहीं, ऐसे लोगों के लिए गाना दे रहा हूं क्या कि ये सच है कि दिल्ली में ईमानदारी के साथ जो बाबा साहब का जो हात वरचा करणार नाही मी असं समजेल की आसाराम बाबूची औलाद आहे. जो बाबासाहेबांची वरील दोन्ही हात वरते करा, दोन्ही ज्यांना एक असेल त्यांनी एक करा, ज्यांना दोन असतील त्यांना दोन करा. ताली के साथ 1 2 3 4 जय भीम बोलो, जय भीम बोलो, जय भीम बोलो. हात वरते, हात वरते, हात खाली आवाज नाही पाहिजे. विचार करता नाही तुमचा. हे काय नाव रमाबाई सुभाषजी चंदन सिंह साहेब, राणा नांदेड रेल्वे क्वार्टर रेल्वे क्वार्टर हे तो क्वार्टर नो ना. ठीक आहे. आमची रमाई सुंदर खेळ आहे ना, त्यांच्याकडून 100 रुपयाची भेटाली. धन्यवाद हो मा, थँक्यू. आय लव्ह यू मा, आय लव्ह यू. माई आय लव्ह यू म्हटलं तर दोन्ही हात वरती करा, सगळं करा. हात ऊपर, ताली करा. 1 2 3 4 जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो. आओ सारे मिलकर सब. जे नाही म्हणतील त्यांच्या तोंडात किडे पडतील. आपण डायरेक्ट बोलणारे माणूस, आपण कोणाच्या बापा बोलते, कोणाच्या बापाला भेट नाही. आपण बाबासाहेबांची कट्टर औलाद. हात वरती करा सगळे जण. जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो. आओ सारे मिलके सब. जरा हा आवाज आपला अमित शहाच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण की या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं संसद मधलं भाषण तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी म्हटलं की बोले एक नाम की इस
भारत के अंदर बड़ी फैशन हो चुकी है। बोले अंबेडकर 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 अंबेडकर, इतना नाम अगर बोले भगवान का लेते तो 7 जन्मों तक बोले स्वर्ग मिलता। मग ते अमित शहाला म्हणतो, अबे अमित शाह, अबे आंबेडकर नाव हे फॅशन नाही, आंबेडकर नाव अबे हे फॅशन नाही बे, ब्रँड आहे ब्रँड। बेटा बाबासाहेबांच्या नावात एवढी ताकद आहे की बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांमध्ये किती मोठी ताकद असायला पाहिजे। म्हणून त्या अमित शहाला म्हणतोय कि अमन चैन सुकून से सरोकार नहीं है, अमन चैन सुकून से सरोकार नहीं है, भारत के जनता से जिन्हें प्यार नहीं है हाँ, जिसे आंबेडकर नाम मंजूर नहीं मनोज राजा, जिसे आंबेडकर नाम मंजूर नहीं मनोज राजा, अबे ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है। अमित शाहच्या कानापर्यंत बसला पाहिजे, दोन्ही हातावर सगळ्यांचे तालिके साथ 1 2 3 4 जय भीम बोलो 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 जय भीम बोलो, आओ सारे मिलके शंभरजी वेगळे धन्यवाद साहेब। ते म्हणतात ये सच है के दिल्ली में, ये सच है के दिल्ली में हर संविधान रहता है, जय भीम वालों के खून में, जय भीम वालों के खून में संविधान बहता है। भट्टाचार्य रामराव नारायणरावजी वाघमारे मुले मुकुल जिल्हा निर्मल तेलंगणा यांच्याकडून 200 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली। ते पण म्हणतात ये जय भीम वालों के खून में संविधान बहता है। पहला मतलब दे रहा है फौजों के बाद में जीवन जगल्यापेक्षा 1 दिवस मागासारखं जीवन जगलं पाहिजे, बरोबर आहे ना। एक वेळेस तुम्ही नारा द्या सगळे जण, बोलिए गोष्ट है यार, क्योंकि कि संविधान के नाम से उन्मादियों के मुंह पर लग गया है ताला और हर तरफ छा गया है ये जय भीम वाला। अबे
आदरणीय प्रमोद संजयजी कदम साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेटेल ते पण बोलतात बाद में तू हिंदू है बाद में तू हिंदू है सिख है मुसलमान या भारतात एक वातावरण म्हणणं चालू आहे आपण आपल्या घरची या पूर्ण टीम साठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा साधी सुधी टीम नाहीये हा पूर्ण टीम आहे हो आपण आपल्या घरची टीव्ही ओपन केली भाऊ कांबळे साहेब आपल्या घरची टीव्ही आपण चालू केली की आपल्या टीव्ही मध्ये एकच मुद्दा दिसते फक्त डिबेट चॅनल वाल्यांची डिबेट कोणती चालू असते हिंदू मुस्लिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका प्रतीक्षाताई नारायणे यांच्या स्मृतिमित्रात या ठिकाणी 100 रुपयाची भेटायला घडणार मोदी भाई यांच्याकडून हार पण मिळाला पैसे पण मिळाले धन्यवाद हो आता तो सुरुवात झाली घ्यायची आपल्या बाकीच्या नंतर काही हरकत नाही देवी हार पैसा तर टाकून द्यायला पाहिजे होता आपण टीव्ही ओपन केली की आपल्याला एकच मुद्दा दिसते फक्त हिंदू मुस्लिम अबे पण भावा या भारतात काय फक्त हिंदू मुस्लिमच राहतात काय ऍक्च्युली हिंदू मुस्लिम लोकांची भांडणच नाही हे याची राजकारणाची पोळी भाजण्यासाठी फक्त हिंदू मुस्लिम करतात बरं पाना लाडकी बहीण योजना काढली कोणाच्या खात्यात 1500 आले हातवरती करा जरा व्हेरी गुड आता तर 2500 रुपयाचा टप्पा येऊन राहिला आहे ना मला वाटते आताच झाले जमा 8 तारखेला झाले की नाही झाले ना नाही झाले नसतील झाले तर मी टाकून देतो लाडकी बहीण बरं लाडकी बहीण योजना काढली करू त्याला कारण आहे की विधानसभेला मताची झाली होती कळकी म्हणून बहीण झाली होती लाडकी चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई मोदी साहब वादा किया था 15 लाख का 1500 में कैसी सिमट गई काय मुद्दा उचलला पाहिजे लाडकी बहीण योजना फक्त हे काही दिवसापुरतीच होती मावशी आता वाटच पाहिलं तुम्ही खात्यात जात जा बँकेत लाईन मध्ये राहत पाच जा हा मुद्दाच नाही जर या महाराष्ट्रातल्या सरकारने माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पवार साहेबांनी शिंदे साहेबांनी या 1500च्या ऐवजी गॅस सिलेंडरचे भाव कमी केले असते पेट्रोलचे भाव कमी केले असते महागाईवर जरा थोडंसं लक्ष दिलं असतं जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या सरकारी शाळा बंद झाल्या त्या साऱ्या जर चांगल्या केल्या असत्या आम्हाला असं वाटलं असतं की या महाराष्ट्रातले सरकार खरोखर भारतीय संविधानावर या महाराष्ट्रात काम करत आहे 1500 रुपयात काय आम्ही काही मोठी बिल्डिंग बांधणार आहोत काय पण तुमच्या लेकराचं शिक्षण धोक्यात येईल तुम्ही मुद्दा उचलला पाहिजे शिक्षणाचा बेरोजगारीचा तुमचे लेकरं भजे तोडून राहिले या नेत्याचे लेकरं विदेशात डिग्र्या प्राप्त करावे बॅरिस्टरची डिग्री प्राप्त करण्यासाठी या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांचा मुलगा ICCचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे क्रिकेटचा हे आपल्याला सांगतात की हिंदू खतरे में चाललो आम्ही मोर्चा जय श्रीराम जय भीम अल्लाहू अकबर पण कायच्यासाठी शाळा शिकणं शाळेत जाणं या नेत्याची लेकरं विदेशात तुमचे लेकरं मोर्चेत आणि झगडा झाला फोट्ट जलात गेला काही एकही नेता येत नाही त्याला सोडवासाठी त्याच्या बापाने सातबारा घेऊन जावं लागते मटणाच्या झोळ्यात म्हणून ही लढाई आपली लढाई आहे अस्मितेची आपली लढाई शिक्षणाची शिक्षणावर आपल्या लेकरांनी जास्त भर दिला पाहिजे हिंदू मुस्लिम हा मुद्दाच नाही साहेब माझ्या पार्टीत हिंदू आहे मुस्लिम आहे
एक शहबाज अली आहे आणि दुसरा सचिन धनगर आहे, तो ओबीसी आहे, मराठा आहे, आणि एक शहबाज अली आहे. ते दोघे जण कार्यक्रमात खाली सोबतच बसतात, स्टेजवरही सोबत बसतात, जेवतात एका ताटात. त्याचे कधीच भांडण झाले नाही, क्योंकि वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है. वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है, मोहब्बत के आईने में संवरता है. हाँ, ये बाबा साहब अम्बेडकर के संविधान का कमाल है सारा. मैं आदाब करूं तो वो जय भीम करता है. वो जय भीम करता है. ये जो मैं 4 लाइन आप लोगों को दे रहा हूं, ये भेजे वाले लोगों की 4 लाइन है साहब. कि कहा पड़ा नालों के पीछे सिराने समंदर रख. अबे कहा पड़ा नालों के पीछे सिराने समंदर रख. हाथों पे भरोसा कर, ठोकरों पे मुकद्दर रख. हिंदू मुस्लिम सिख ईसाई भारतीय नहीं, अबे ये तेरे घर का मटेरियल है, तेरे घर में रख. ऐसी जानलेवा 4 लाइन दे रहा हूं, जानलेवा. अंजलि जी तवज्जो, कि गुजरे कल का वो जिना बोधी रुक्ष बोल, ये 4 लाइन रिकॉर्ड कर लो, बड़े काम में आएंगे आप लोगों के. कि गुजरे कल का वो जिना याद दिखाई देता है, गुजरे कल का वो जिना याद दिखाई देता है, लड़ा जुल्म से वो सिन्हा दिखाई देता है. कि मनोज राजा भारत के संविधान के हरे कलम में अबे मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता है. बाद में तो ये दूहे लेकिन बेटा, माझ्या हिंदू भावा, माझ्या मुस्लिम भावा, तू पहले भारतवासी है, तू पहले भारतवासी है. और ये संविधान कहता है. उपसरपंच दाबडी यांच्यातर्फे 100 रुपयाची भेटली. ते पण म्हणतात जास्त वेळ घेणार नाही, क्योंकि जब भी वो मामल्यानो जब भी वो निकाली ना तो, जब भी वो निकाली ना तो सोच समझ कर करना. चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे, चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे, तब तक ये मनवादी शर्मिंदा रहेंगे. लेकिन मनोज राजा इतना ध्यान में रखना, अबे संविधान रहेगा तो हम जिंदा रहेंगे. सैकड़ों सूरज का असर रखता है, खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है.
जर्रे जर्रे में बसरे नजर रखता है कि भाई मनोज राजा भले संविधान दिल्ली में रहता है, मनोज राजा भले संविधान दिल्ली में रहता है, मगर दिल्ली से हर गांव में नजर रखता है। ना गालियां रखता हूँ ना चिलम रखता हूँ। ये दे, इसका पेमेंट अलग लगेगा कि ना गालियां रखता हूँ ना चिलम रखता हूँ, ना बम रखता हूँ ना तलवार रखता हूँ कि सारे शस्त्र फीके हैं जिसके सामने मनोज राजा, मैं वो प्यारे बाबा साहब की कलम रखता हूँ। जब भी वोट कभी लो तो सोच समझ कर करना है, वोट सर्व समाजाला माझी विनंती आहे की तुमचं जे तुम्हाला जे वोटाचा अधिकार ते विकू नका, कारण की तुम्ही वोट विकता म्हणून तुमच्या येणाऱ्या लेकरांचं जीवन हे धोक्यात आहे। बरोबर आहे। आता आपली माय ज्यावेळेस आपलं लेकरू 1-2 वर्षाचं असलं ना, 2-3 वर्षाचं जर लेकरू असलं तर त्याची माय त्याच्या हाती मोबाईल घेऊन देते, कारण ते लेकरू लढलं नाही पाहिजे म्हणून। बरोबर आहे ना, मोबाईल देते, कारण की इले पवित्र निष्ठा पाहता असते ना हे बाईले, म्हणून तिच्या लेकराच्या हाती ते मोबाईल घेऊन देते। आता लेकराच्या हाती मोबाईल दिल्यानंतर लेकरू मोबाईल मध्ये काय पाहिजे, काय पाहिजे, टिंगे 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 टिंगे। मग लेकरू मोठं झालं का मग नुसतं अर्चीच्याच मागे लागते, कोणी परशाच्या मागे लागते। म्हणून आपल्याला आपल्या महिलांनी आपल्या लेकराला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या हातून भारतीय संविधान वाचून घेतलं पाहिजे, तेव्हा आपलं लेकरू प्रगतशील होईल, प्रगतिशील होईल। कारण जब भी वोट देना तो सोच समझ कर करना, क्यों हर सितम ये गलती होती का, सितम ये गलती होती भाई, ये मैं हकीकत बात कह रहा हूँ, सितम ये गलती वो ठिका क्या, अरे संविधान सहता है, सबके लिए यार लिखो,
नहीं सकती हीरे को गिराने वाले, परख नहीं सकती हीरे को गिराने वाले, ऊपर उठ नहीं सकते औरों को गिराने वाले कि मनोज राजा नहीं हटेगा भारत का संविधान। अबे जब तक जिंदा है ये बाबा साहब के घराने वाले। आता काही लोकांचा फरक आहे साहेब की बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं फक्त ते एससी समाजासाठीच लिहिलं, पण बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान ज्यावेळी भारतीय संविधानाचा मसुदा बाबासाहेबांना तयार केला त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मंत्री बाबासाहेबांच्या घरी जातात कशासाठी की माझ्या ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांना थांबवा मावशी झालं बाय झालं 2 मिनिट बस। कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी जातात की बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या ओबीसी मराठा समाजासाठी या भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करावी ते सांगण्यासाठी जातात। घरी गेल्यानंतर बाबासाहेब त्यांना बसवतात, त्यांच्या हाती भारतीय संविधानाचा मसुदा देतात आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांना बाबासाहेब म्हणतात साहेब मी ह्या भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, हा तुम्ही थोडा साळा, मी थोडं बाहेरून येतो। बाबासाहेब निघून जातात। काही वेळानंतर बाबासाहेब परत येतात आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख रडत असतात। बाबासाहेब त्यांना म्हणतात साहेब का बरं रडता, मी काही चुकीचं संविधान लिहिलं नाही। त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं वाक्य असते की साहेब जो माझ्या ओबीसी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो तो मी सांगण्याच्या अगोदरच तुम्ही या भारतीय संविधानामध्ये लिहिला। म्हणजे बाबासाहेब तुम्ही किती महान असाल, किती महान आहे। टाळ्या वाजवा। काही छोटे चाटके पोट्टे लेखाचे रील्स बनवतात इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून की साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे कारण घोड्याच्या शर्तीत म्हणे गधे समोर चालले आहे ना, अशी रील्स बनवली ती काही अळाचोट पोट्ट्यानं। पण यायला बेअकलेली एवढी अक्कल नाही। काही लोकांना काही पोट्टे लोकांना बाबासाहेबांना भलकेच बोलत राहतात, संविधानाचा विंटाळ करतात, संविधानाची कोणी प्रथा करतात। बरं बाबासाहेबांच्या बद्दल बोलणं म्हणजे आकाशाला बोलण्यासारखं आहे ना, बाबासाहेबांच्या विषयी बोलणं म्हणजे आकाशाला बोलण्यासारखं आहे। हे शंभर सामळं पोट्ट लेखाचं त्याच्या नाकातल्या वाता अजून त्याला पुष्कळी झाल्या असे लोक बाबासाहेबांनी बोलतो। बरं या बेकला एवढी अक्कल नाही, बाबासाहेबांनी बोलणं म्हणजे आकाशाला थुकल्यासारखं आहे। तू थोस तुका त्याच्या तोंडावर पडते, याची एवढी अक्कल नाही। मग अशा कमी शिकलेल्या पोट्ट्यांना बोलतोय आता बाबासाहेबांना आरक्षण काही 2 रुपये किलोच्या चावलसाठी भारतीय संविधान लिहिलं काय, बोलत जा लिहिलं काय, हा लिहिलं काय 2 रुपये किलो चावलसाठी लिहिलंच नाही बाबासाहेबांना आरक्षण। हे लेखाचे बेअक्कल अळांचोट मोठे म्हणतात की साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे म्हणून घोड्याची शर्तीत गधे समोर चालले कसं। म्हणून अशा कमी शिकलेल्या पोट्ट्याला म्हणतोय की पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं और बाबा साहब की बात सपने में भी ना बांटते हैं। अबे 2 रुपए किलो चावल तो छोड़ो सपना जी, हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं। या 1-2 वर्षात कोणाकोणाचे लग्न झाले जरा हात वरती करा, पोरांपैकी मुलींपैकी झाले ना, नाही झाले गेम बसवा ना तुमचा गेली तू। आता माझं 2001 आप्पाजी राजा तुमचं द्या 2-3 वर्ष झाला का लग्न, तुम्हाला तर कमीत कमी नाही वर्षांचं तरी 30 वर्ष झाले असतील लग्न। धामना घाला खूप लावू माझं 2019 मध्ये लग्न झालं। मला 2 मुली आहे, पहिली मुलगी आणि दुसरी मुलगी झाली। बस आता तिसरं करू नका, मुश्किल तो काय कायद्याला बंदी आहे। माझी मोठी मुलगी 4 वर्षाची आहे अंजलीबाई। माझ्या घरी कुठल्याही समाजाचा व्यक्ती आला, आता माझे संबंध अदर समाजासोबत जास्त आहे, शिंदी लोकांसोबत जास्त आहे,
कारण की प्रॉपर्टी बिझनेस येते म्हणजे थोडंसं चालू राहते काही ना काही खाली पिरियड मध्ये. सिंधी लोकांसोबत जास्त संबंध जास्त येतात घरी भेटीगोटीले. तर माझी मुलगी कोणत्याही जातीचा धर्माचा व्यक्ती माझ्या घरी आला की माझी मुलगी त्यांना जय शिवराय जय भीम करते. पहिली शिवराय म्हणजे नंतर जय भीम करते. जय भीम जय शिवराय जय भीम. कारण की भी तसं फळ जसं फिराल तसं, जसं भी तुम्ही शेतात टाका तसं उगवेल. क्योंकि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. प्रणय सतलज मैंने पूछा तब लिख दिया. मैंने पूछा उसे कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया. मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया. क्योंकि सबकी है सबकी मर्जी जिंदाबाद. अंग्रेजी आज बड़े खूबसूरत दिख रहे हैं, लजीज दिख रहे हैं. लजीज अलग बात है. टाळ्यावरून स्वागत राहतील व्हायचं. महाराष्ट्रातली एकमेव बायका अशी आहे की वाघासारखी टकलती दिसते. आजही कोण कशी टाकली पाहूनच घेऊ टाकली बाई. आमच्या आशीर्वादाचा विषय चालू राहते. तिला माहिती आहे मजेत घ्या म्हणून. क्योंकि सबकी है सबकी मर्जी जिंदाबाद. तेरी मेरी हमदर्दी जिंदाबाद जिंदाबाद. मनोज राजा सारा सवाल कहता है अबे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिंदाबाद. मनोज राजा सच को लिखो, मनोज राजा सच को लिखो.